जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायत मंगल कार्यालयात महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले। नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले। या शिबिराला जामनेरचे तहसीलदार नानासाहेब बागळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, माजी अभियंता JK चव्हाण, ग्रामपंचायत सरपंच पुष्पा शेजुळे, पोलीस पाटील संजय चौधरी, उपसरपंच आत्माराम पाटील, बबलू भन्साली, सरपंचपती पुना शेजुळे यांच्यासह महसूल व वन विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरादरम्यान महसूल खात्यातील विविध योजना, दाखले, समस्या निवारण तसेच वन विभागाशी संबंधित सेवा व माहिती नागरिकांना दिली गेली। उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांचे प्रश्न ऐकून तात्काळ निर्णय घेतले। कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत फत्तेपूरच्या सहकार्याने करण्यात आले होते। जे धान्य मिळण्याच्या लाभापासून वंचित आहे त्यांना देखील लाभ देण्याची तयारी आपण या निमित्ताने करणार आहोत। यासोबत आपल्या काही भागांमध्ये काही भिल्ल वस्ती किंवा भिल्ल कुटुंबे असतील तर त्याही ठिकाणी आपण आधार तसेच कुटुंबाला जात दाखले देण्याचे कॅम्प हे देखील आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत। अशा काही वस्ती असतील की ज्या ठिकाणी भिल्ल समाजाची वस्ती आहे, कुटुंब आहे आणि त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही, तर अशाही ठिकाणी आपण विशेष शिबिरं घेऊन या ठिकाणी लाभार्थ्यांना आता भिल्ल जातीचे जवळपास 1500 दाखले आपण मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये दिलेले आहेत। 1500 कुटुंबांना आपण जातीचे दाखले त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। आपल्या भागात जर काही असे लाभार्थी जर शिल्लक राहिले असतील तर आपण ते शासनाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे। त्याही लोकांना ज्या वेगवेगळ्या योजनांचे जे लाभ आहे ते देण्याची तरतूद किंवा देण्याची जी कारवाई आहे ती सर्व विभागांमार्फत या निमित्ताने करण्यात येईल। आपण सर्वांनी या शासनाच्या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा। या शिबिरांमध्ये आपल्या ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा वैयक्तिक ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण शासनासमोर मांडाव्यात। या अडचणींचं निराकरण केल्याशिवाय आमचा कोणताही काम जाणार नाही। आपल्या सर्व अडचणी या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील। ज्या अडचणी याच ठिकाणी सुटण्यासारख्या आहेत तर त्या आपण इथे सोडवणार आहोत आणि ज्या अडचणींना काही कालावधी लागणार आहे तर त्याचे अर्ज देखील आपण आमच्याकडे या निमित्ताने जमा करायचे आहे। या सर्व योजनांचा त्यामध्ये आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं एक आवाहन मी आजच्या व्यासपीठावरून करतो आणि माझं वास्तविक थांबवतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।